सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळी जो गोंधळ पाहायला मिळाला त्या गोंधळानंतर आता पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात या विरोधात एक अपील करण्यात आलेलं आहे। अपील करता जे वकील आहेत ॲडव्होकेट दत्तात्रय घोडके ते आपल्या सोबत आहेत। सर, खरं तर ही याचिका दाखल केली तुम्ही विभागीय आयुक्त कार्यालयात, काय याचिका आहे आणि कोणामार्फत आहे? या प्रकरणामध्ये ज्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक साताऱ्याची लढवलेली होती त्या मनीषा फडतरे म्हणून राष्ट्रवादीकडून त्यांनी अध्यक्षपदासाठी फॉर्म भरलेला होता आणि उपाध्यक्षपदासाठी अशोक पाटील म्हणून शिवसेनेकडून त्यांनी फॉर्म भरला होता। ते दोन पराभूत उमेदवार प्लस अनिल देसाई आणि संदीप मांडवे ज्यांना पोलिसांनी त्या ठिकाणी बेकायदेशीर पद्धतीनं अटक केली आणि निहून महाबळेश्वर पोलीस स्टेशन वगैरे तो सगळा एपिसोड मीडियाच्या समोर ऑलरेडी आणि सदनातही त्या ठिकाणी मांडलेला आहे। त्यामध्ये दोषी साहेबांवरती अधीक्षक साहेबांवरती कारवाई देखील झालेली आहे। याच्यामध्ये मला सांगायचं असं आहे की विभागीय आयुक्तांना याच्यामध्ये अधिकार आहेत बघायची की निवडणूक प्रॉपर पद्धतीने झालेली आहे किंवा कशी। या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अनाकलनीय अशा पद्धतीची निवडणूक जिल्हाधिकारी यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे। जिल्हाधिकारी हे या प्रकरणामध्ये पीठासीन अधिकारी आहेत। त्याचे पीठासीन अधिकारी म्हणून काही नियम आहेत, तर नियमानुसार नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी कमीत कमी 2 तास कंपल्सरी द्यावा लागतो। या जिल्हाधिकारी यांनी कुठले नियम आणले माहिती नाही आणि त्यांनी त्या नियमानुसार फक्त अर्धा तास नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी दिलेलं आहे। नामनिर्देशन पत्राची छाननी जी आहे ती निवडणूक सभा ती चालू झाल्यानंतर करणं अपेक्षित आहे, परंतु ती 11:30 ते 12च्या दरम्यान त्या ठिकाणी करून रिकामे झालेले आहेत। आता हे सांगण्याचं कारण काय आहे, तर आम्ही जवळपास 65च्या 65 लोकांना त्यांनी ज्या नोटीस बजावलेल्या होत्या विशेष सभेच्या त्याच्या स्थळ प्रति सर्टिफाईड कॉपी जिल्हाधिकारी कार्यालयामधून ज्यावेळेला घेतल्या त्यावेळेला ती नोटीस जर बघितली तर नोटीसवरची जी वेळ आहे विशेष सभा सुरू होण्याची ती दुपारी 12 वाजताची। इतिवृत्त ज्यावेळेला आपण हातात घेऊन बघतो की इतिवृत्त म्हणजे प्रोसिडिंग किती वाजता मीटिंग चालू झाली वगैरे वगैरे, ते ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला ती सभा 11ला चालू केलेलं दिसून येतं। सांगायचं तात्पर्य हे की महाराष्ट्रातल्या आता झालेल्या सगळ्या जिल्हा परिषदेचा जर कार्यक्रम तुम्ही बघितला तर नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी कमीत कमी 2 तास वेळ देणं ही जिल्हाधिकारी यांची पीठासीन अधिकारी म्हणून जबाबदारी होती। नामनिर्देशन पत्राच्या अनुषंगानं ते झाल्यानंतर पुन्हा मीटिंगचा वेळ जो आहे तुम्ही सांगताना 12 सांगता, स्क्रुटिनी जी आहे नामनिर्देशन पत्राची ती 11:30ला करता। त्याच्यानंतर संदीप मांडवे आणि अनिल देसाई हे जे 2 सदस्य आहेत ते जिल्हा परिषदमधून पोलीस त्या ठिकाणी घेऊन जातात, त्यांना अरेस्ट केल्याचं दाखवतात। आम्ही त्या अनुषंगाने देखील न्यायालयामध्ये त्यांना उभा केल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याची तक्रार दिलेली आहे, त्यांना न्यायालयाने नोटीस देखील काढलेली आहे। परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये पोलिसांचा ते सुद्धा रोल खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आला आणि त्या अनुषंगाने प्रॉपर सक्षम न्यायालयामध्ये तक्रार दाखल केलेली आहे। परंतु जिल्हाधिकारी यांनी ज्या पद्धतीने निवडणूक घेतली त्याच्यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। त्यांनी नामनिर्देशन पत्राच्या अनुषंगाने दिलेल्या नियमाची थोडीसुद्धा विचार न करता एकमेव जिल्हा परिषद असेल ज्यांनी नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी अर्धा तास का, हे खरंच अनाकलनीय आहे। काय आता तुम्ही मागणी केली त्या माध्यमातून? त्याचं सक्षम प्राधिकरण जे आहे, म्हणजे समजा ती निवडणूक झाली आणि निवडणूक झाल्यानंतर त्याच्या अनुषंगानं अपील अर्ज किंवा डिस्प्यूट जर कोणाला रेज करायचा असेल तर त्याचं प्रॉपर सक्षम न्यायालय म्हणून किंवा अधिकारी म्हणून ज्यांना नेमलेलं आहे ते विभागीय आयुक्त आहेत आणि विभागीय आयुक्ताकडे 30 दिवसाच्या आत ॲग्रीव्ड पर्सनने ॲप्लिकेशन देणं अपेक्षित आहे। अनुक्रमानं आम्ही त्या ठिकाणी ॲप्लिकेशन दिलेलं आहे। विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज आम्ही ॲप्लिकेशन दाखल केलं, त्याच्यावरती पहिली सुनावणी होईल, सगळ्याला नोटीस निघतील। आमची मुख्य मागणी ही आहे की ही झालेली जी निवडणूक आहे ती नियमाची पायमल्ली करून झालेली आहे, त्याच्यामुळे ही निवडणूक सेट असाईड करावी आणि पुन्हा एकदा ती निवडणूक घ्यावी अशी आमची प्रमुख मागणी याच्यामध्ये आहे। आणि दुसरी मागणी, मी आमच्या क्लायंटशी चर्चा केल्यानंतर ह्याच्यामध्ये पोलीस अधीक्षकांचा रोल किंवा पोलिसांचा रोल त्याच्यामध्ये आलेला आहे, त्या अनुषंगाने कारवाई केलेली आहे। परंतु जिल्हाधिकारी यांची सुद्धा तक्रार त्या माध्यमातून सक्षम प्राधिकरणाकडं करण्याची त्या ठिकाणी तयारी आम्ही चालू केलेली आहे। नक्कीच आपण पाहतो की सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची उपाध्यक्षपदाची जी निवडणूक झालेली आहे ती परत घेण्यात यावी यासाठी ही अपील जी आहे ती आता विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता यावर विभागीय आयुक्त काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम TV न्यूज।